नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. घरामध्ये शुभ कार्य चालू होतं. लग्न झाल्यानंतर घरात सर्वीकडे आनंदाचं वातावरण असतं. अशामध्येच एक धक्कादायक घटना घडते. काय आहे ती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कल्पना. वाशिम तालुक्यातील बुधखेड गावात 26 वर्ष बुधवार. विचित्र घटना झालेली आहे. सगळ्यांना ऐकून अंगावर काटा येईल. बुधखेड येथील रहाटे कुटुंबात एका मुलीचं लग्न होतं. 26 फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला लग्न होतं. पण त्या रात्री 1 वाजेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. विजय भानुशे वय 25 या तरुणाला लग्नघरातील लोकांनी इतकं मारलं, त्याचा जागीच मृत्यू झाला. विजय अश्विनी कोल्हाटे वय 24. दोघांचं प्रेमसंबंध होते. लग्नाआधी अश्विनी तिच्या धाकट्या बहिणीची लग्नासाठी आली होती. 26 तारखेला हळदीचा कार्यक्रम झाला. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. रात्रीच्या 1 वाजता सगळं शांत झाल्यानंतर विजयने अश्विनीला फोन करून भेटायला बोलवले. त्यांनी जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये भेटायचं ठरलं. विजय तिथे आधीच आलेला होता. अश्विनी तिथे आली आणि दोघांनी एकांतात होते. पण म्हणतात ना, भिंतीलाही कान असतात. अश्विनीचा सख्खा भाऊ विलास बचुडे आणि तिचा चुलत भाऊ श्रीकांत बचुडे हे दोघे लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. त्यांनी अश्विनीला रात्री जाताना बघितलं. त्यांना प्रश्न पडला की अश्विनी रात्री कुठे चालली. त्यांनी तिचा पाठलाग केला तर पत्र्याच्या शेडमध्ये जाताना पाहिलं. मग ते दोघे तिथे आले. आतून दरवाजा बंद होता. विलास आणि श्रीकांत यांनी दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. विलासने लगेच पोलिसांना सांगितले. दरवाजाजवळ वाजवला, पण अश्विनी काही बोलत नव्हती. आम्हाला माहीत नव्हतं की तिच्यासोबत विजय आहे. जेव्हा अश्विनीकडून काही उत्तर आलं नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडायचं ठरवलं. त्यांनी सुरुवातीला लाथ्या मारल्या, पण दरवाजा काही उघडला नाही. अश्विनीसोबत विजय दिसला, त्यामुळे विलास आणि श्रीकांत संतापले. त्यांनी विजयला मारहाण केली. मारहाणीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही जागे झाले. सगळ्यांनी मिळून विजयला लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यातच विजय त्या जागीच मृत्यू झाला. सगळीकडे घटना वाऱ्यासारखी पसरली. सगळे लोक एकत्र जमा झाले. विजयच्या मृत्यूमुळे पोलीस तिथे आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विलास आणि श्रीकांत यांना अटक केली. उद्या लग्न होतं, आज हळद होती आणि अशी भयानक घटना घडली. तर तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून? तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच, आपण सत्य समोर आणत आहोत. अश्विनी जी विवाहित होती तिचा विजयशी लग्नाआधी संबंध होता. त्याला भेटायला गेली, त्यामुळे लग्नघरातील पाहुण्यांना राग अनावर आला. त्यांनी रागाच्या भरात विजयावर हल्ला केला, त्यामुळे त्याचा जीव गेला. तर बघू शकता, अनैतिक संबंधामध्ये किती अशा विचित्र घटना घडतात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.